मित्रांनो हे समोर दिघे साहेबांचं स्मारक 1800 रुपये। दिवाळी वगैरे येते तर तू मित्रांनो बोट आहे बघा इकडे आणि तो समोर आहे मित्रांनो आकाश पाळणा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आज मी चाललोय टेंबी नाक्याच्या देवीचं डेकोरेशन आणि इथली जत्रा कव्हर करायला। मित्रांनो टेंबी नाका ही मी तीच आहे मित्रांनो जी आनंद दिघे साहेबांची देवी आहे मित्रांनो। तर मी आज तिकडे चाललोय मित्रांनो। इकडे खूप मोठा तुम्ही बघितला असेल माझ्या ब्लॉग मध्ये खूप मोठा आगमन सोहळा होता मित्रांनो। तुम्ही जर आगमन सोहळा बघितला नसेल तर वरती आय बटन वरती लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि मित्रांनो इथली देवीचं डेकोरेशन मित्रांनो यावेळेस राम मंदिरचं केलेलं आहे, खूप छान डेकोरेशन आहे मित्रांनो। आता मी तिथे जातो आणि तुम्हाला दाखवतो। मित्रांनो ही जी देवी आहे ना मित्रांनो मुंबई मधील सर्वात फेमस देवींपैकी एक आहे मित्रांनो। इथे मोठ्यात मोठ्या ऑफिसर पासून तर मोठ्यात मोठ्या नेतेपर्यंत सर्व नेते मंडळी आणि पोलीस ऑफिसर इकडे देवीचं दर्शन घ्यायला येत असतात मित्रांनो। आता कालच मी न्यूज वरती बघितलं तर रश्मी ठाकरे जे राज ठाकरेंची बायको आहे ते सुद्धा इकडे येऊन गेले मित्रांनो। आता जास्त मी काय सांगत नाही मित्रांनो, आता जातो मंदिराजवळ जाऊन पहिले तुम्हाला डेकोरेशन दाखवतो, देवी दाखवतो आतमध्ये जाऊन आणि त्यानंतर मग तिथली सगळी जत्रा कव्हर करून दाखवतो। मी आता टाइमपास करत नाही, लगेच जातो आणि तिकडे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो। मित्रांनो ठाण्याच्या देवीला जाण्यासाठी मित्रांनो समोर तिथं स्टेशन आहे ठाणे स्टेशन, तिथून 10 मिनिटाचा वॉक करत तुम्हाला या रोडवरनं इथे यायचं आणि हे बाजूला मित्रांनो तलाव पाली आहे, ठाण्याचं सगळ्यात मोठं तलाव। इकडनं मित्रांनो चालत 10 मिनिटाच्या वॉकिंगवर तुम्हाला ठाण्याची टेंबी नाक्याची देवी भेटेल। तर मित्रांनो हे बघा समोर इथे स्टेशन आणि या रोडवरनं तुम्हाला सरळ सरळ जायचंय, तेव्हा तुम्हाला टेंबी नाक्याची देवी मित्रांनो। आता आपण चौकामध्ये आलोय आणि इथं समोर आहे मित्रांनो देवीचं जे द्वार आहे मित्रांनो, ते इथून स्टार्ट होतं आणि इथून आपल्याला सरळ जायचंय मित्रांनो। आणि तिथे जी आहे ती देवी बसली आहे आणि इकडनं मित्रांनो ही बघा जत्रा चालू होते। मी आता पहिले जातो मित्रांनो आणि तिकडे जाऊन पहिले तुम्हाला देवीचं दर्शन घडवतो, त्यानंतर मग मित्रांनो तुम्हाला जाऊन जत्रा दाखवतो। मित्रांनो देवीसाठी लाईन बघू शकता, ते बघा तिकडे मागे त्या गेट पासून मित्रांनो लाईन चालू होते आणि हे बघा इथपर्यंत लाईन आहे मित्रांनो। आज फ्रायडे असल्यामुळे मित्रांनो इकडे रश जास्ती आहे। तुम्ही दुपारच्या टायमाला याल ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला लाईन कमी भेटेल। हे बघा इकडनं लाईन चालू होते आणि तिथपर्यंत लाईन आहे। मी मित्रांनो आता पुढे जातो आणि तुम्हाला आतला दरबार दाखवतो, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आतल्या देवीचं दर्शन दाखवतो। हे बघू शकता समोर आहे मंदिर। मित्रांनो लाईन थोडी कमी होते त्यामुळे आता मी जातो लाईन मध्ये उभा राहतो आणि मग आतमध्ये जाऊन तुम्हाला देवीचं दर्शन दाखवतो। लाईन थोडी कमी झालेली वाटते। मित्रांनो आपलं खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि माझ्या मागे बघू शकता मित्रांनो खूप सारे इथे फूड काउंटर्स वगैरे आहेत। तर आता मी पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो इथे काय काय फूड आयटम आहेत। मित्रांनो मंदिराच्या बाहेर आले इकडे काही पेढ्यांचे स्टॉल तुम्हाला दिसतील, पेढे वगैरे पण आहेत इकडे बघा मित्रांनो। दादा काय रेट आहे? हे बघा मित्रांनो 120 रुपये पाव आहे आणि 100 रुपये पाव आहे। तर हे बघा मंदिराच्या बाहेरच या काकांचा स्टॉल आहे, तर तुम्ही पेढे वगैरे पण घेऊ शकता। दादा कोणते पेढे? कंदी पेढे मित्रांनो, तर तुम्ही येऊन इकडे हे कंदी पेढे सुद्धा घेऊ शकतात। आणि मित्रांनो हे पुढे स्टॉल आहेत काही खाण्यापिण्याचे, तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे पुढे काय काय खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत। मित्रांनो इथे पोटॅटो ट्विस्टर वगैरे पण आहे, पावभाजी वगैरे पण आहे बघा, पिझ्झा वगैरे पण इथे विकायला स्टॉल्स आहेत। आणि
हा एक काहीतरी मला मसाला पापड वाटतोय, मसाला पापड आहे भाई, मसाला पापड सुद्धा आहे मित्रांनो. आणि चायनीज वगैरे पण आयटम इथे तुम्ही बघू शकतात. भरपूर प्रकारचे इकडे स्टॉल्स आहेत. पावभाजी वगैरे पण आहे, दाबेली पण आहे, मंचुरियन पण आहे. तर भरपूर प्रकारची व्हेरायटी बघा इथे बाहेर आल्या आल्या. आणि इकडे लोणचं सुद्धा आहे मित्रांनो, मयुरी लोणचे. हे बघा भरपूर प्रकारचे लोणचे वगैरे सुद्धा इथे आहेत अवेलेबल. काही किती प्रकारचे लोणचे आहेत तरी किती असतील इथे? 33 प्रकारचे का? 30 प्रकारचे इथे लोणचे मित्रांनो. आणि मयुरी लोणचे बघा इकडे बरोबर मंदिराच्या बाहेरच आहे मित्रांनो दुसरा स्टॉल ताईंचा, मयुरी लोणचे म्हणून. तर तुम्ही इथे लोणचे वगैरे पण घेऊ शकता. 30 प्रकारची व्हरायटी आहे ताईंकडे. आणि अजून सुद्धा बघा पोरींसाठी इथे इयरिंग्स वगैरे सुद्धा आहेत. भरपूर मोठी जत्रा आहे मित्रांनो. मी आत्ताची सुरुवात केली आहे, तुम्ही लास्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय काय इकडे मार्केटमध्ये. हे बघा चप्पल वगैरे सुद्धा आहेत. गोळ्यावाला बघा, गोळ्या पण आहे इथे. हे बघा सेल आहे पोरींसाठी, तर एक नंबर काम आहे मित्रांनो. 50 रुपयाला सेल 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 बघा. 50 रुपये 50 रुपये. लहान पोरांना पण आहे इथे खेळायला. मंदिराच्या मी तुम्हाला त्या साईडला दाखवलं. खरी जी मजा आहे मित्रांनो, जी जत्रा म्हणाल तो तुम्ही या साईडने बघा. मंदिराच्या मित्रांनो या साईडनी खूप तुम्हाला स्टॉल्स बघायला भेटेल. आणि इथून जी आहे मित्रांनो ते खरे दुकानं आणि पुढे जी आहे ती जत्रा इथून मेन चालू होते. त्या साईडला मित्रांनो खूप कमी स्टॉल्स वगैरे आहेत. या साईडला मित्रांनो खूप प्रकारची व्हेरायटी तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा छोटे मोठे सगळे स्टॉल्स आहे इथे मित्रांनो. हे बघा इयरिंग्स वगैरे, लहान पोरांची खेळणी वगैरे बघा सगळे लाईन मध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही. आताची सुरुवात झाली आहे मित्रांनो, पुढे भरपूर काय काय व्हेरायटी आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. इथे एक स्टॉल सुद्धा आहे, गरब्याचे कपडे इथे भेटतात ट्रेडिशनल. हे बघू शकता ट्रेडिशनल कपडे सुद्धा आहे इथे. तर तुम्ही याला इकडे ट्रेडिशनल कपडे सुद्धा येऊन तुम्ही इकडे घेऊ शकतात लहान मुलांना. हे बघा लहान मुलांचे छोटे कपडे सुद्धा आहेत मित्रांनो. हे बघा छोट्या छोट्या मुलांचे, तर तुम्ही ते सुद्धा इकडे येऊन घेऊ शकतात. आता अजून मी पुढे जातो मित्रांनो आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो अजून काय काय आहे इकडे. प्रथम पुढे गेला. हे बघा कपडे वगैरे सुद्धा आहे मित्रांनो. मुलांचे कपडे मला दिसत नाही जास्ती, मुलींचेच कपडे जास्ती आहेत मित्रांनो. बघू शकता हे बघा पर्स वगैरे सुद्धा इथे विकायला आहेत मित्रांनो. हे समोर दिघे साहेबांचं स्मारक सुद्धा आहे. मित्रांनो हे बघा इकडे स्टॉल्सवर दिवे सुद्धा आहे मित्रांनो. आता दिवाळी वगैरे येते तर तुम्ही इकडे येऊन दिवे वगैरे पण घेऊ शकतात. खूप छान वाटतात दिवे बघू शकता. हे बघा व्हेरायटी पण खूप आहे यांच्याकडे. आणि इथे साड्या पण ठेवलेल्या आहेत, चांगल्या चांगल्या साड्या वगैरे पण आहे बघू शकतात लाईन मध्ये. इथे ड्रेसेस वगैरे पण आहेत, घागरे वगैरे पण आहे पोरींसाठी मित्रांनो. घागरे बघू शकतात लाईन मध्ये. घाघरा पण है, कैसे भाई? 1800 रुपये. दुकान में मिलेगा 3000 3,500 का रेंज में है. बघा कलर पण खूप छान आहे मित्रांनो. आता कसं आपला सीझन चालू होतोय लग्नाचा मित्रांनो, तर तुम्ही येऊन इकडे घेऊ शकताय. बघा खूप छान है भाई. क्या रेट बोले वापस बोलना? 1800 रुपया. 1800 रुपया. कितने दिन तक है ये? आपको दशहरा तक लगे, मंगलवार तक. मंगलवार. उसके बाद अगर लेना रहेगा तो कहाँ आएंगे? बाजार करते हैं हम लोग. बाजार इधर ठाणे में? ठाणे में करते हैं, जो वगैरह होलसेलिंग भी करते हैं हम लोग. ओके मित्रांनो हे बघा कार्ड बघून घ्या. आता तुम्हाला मित्रांनो दसऱ्यापर्यंत तुम्ही इकडे येऊ शकता. जर दसऱ्यानंतर तुम्ही येत असाल तर तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता रवी कलेक्शनला, जे बाजारमध्ये आहे त्यांनी सांगितलंय. होलसेल रेट मध्ये मित्रांनो तुम्हाला घागरा वगैरे सगळं भेटून जाईल मित्रांनो. सब मिल जाएगा ना भाई?
ओके मित्रांनो, बघू शकता सगळं तुम्हाला भेटून जाईल. बघा क्वालिटी बघून घ्या काय आहे मित्रांनो. हे काय काय आहे दादा? पाण्यातली बोट मेणबत्तीवर चालते का? जेवढा वेळ दिवा राहणार तेवढा वेळ चालणार. हे बघा मित्रांनो, नवीन आयटम आहे. आतमध्ये नाही म्हणजे इकडे पाणी आतमध्ये मित्रांनो. हे बघा काय ठेवलंय ते, मेणबत्ती. ओके, खूप छान. काय रेट आहे दादा? 70 रुपये. 70 रुपयाला मित्रांनो. फक्त तुम्हाला आतमध्ये दिवा लावायचा आहे. आपोआप ती बोट अशी फिरणार. जोपर्यंत दिवा चालणार तोपर्यंत ती बोट चालणार. तर या दादांचं इथे एक छोटंसं असं दुकान आहे. हे बघा इथं बाहेर इथं जे आहे ना मित्रांनो, डायरेक्ट स्मारक त्याच्या इथेच मित्रांनो या काकांचं छोटंसं असं दुकान आहे. तर तुम्ही पण या इकडे आणि घेऊ शकता तुमच्या लहान लहान पोरांसाठी. आता मित्रांनो आपण पुढे जाऊया आणि पुढे पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला इकडे काय काय व्हेरायटी आहे आणि कोणकोणते स्टॉल्स आहेत. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो, जिथे पायना वगैरे जे आहेत ते तिकडे आतमध्ये जाऊन दाखवतो. पहिले मी मित्रांनो काय काय व्हेरायटी अजून ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवतो. चपला वगैरे सुद्धा आहेत बघा इकडे. भरपूर प्रकारचे चपला सुद्धा आहेत. पोरींसाठी भरपूर आयटम आहे मित्रांनो जत्रेमध्ये. हे बघा खेळणी वगैरे सुद्धा आहेत लहान लहान पोरांसाठी. बघू शकतात. आणि हे हायड्रोजन म्हणून एक प्रकार आहे मित्रांनो, बिस्किट सारखा ज्याच्यातून स्मोक निघतो. हे बघा समोर दाखवले तसं स्मोक निघतो मित्रांनो. कॅप्स वगैरे पण आहेत. भरपूर आयटम आहे मित्रांनो, छोटी मोठी नाही. सगळ्यात मोठी जत्रा आहे मित्रांनो मुंबई मधील. हे बघा असा प्रकारे मित्रांनो तो स्मोक येतो. हे बघा ती पोरीने खाल्लंय. हे बघा स्मोक येतो बघा असं खाल्ल्यावरती. स्मोक बिस्किट. भाई क्या है ये? हाइड्रोजन स्मोक बिस्किट. हाइड्रोजन ही आहे ना. स्मोक बिस्किट आहे मित्रांनो. असं स्मोक येतो. फक्त तुम्हाला बिस्किट खायचं आणि स्मोक काढायचं. फक्त मित्रांनो बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटीचे आईस्क्रीम तुम्हाला एका ह्याच्यामध्येच खायला भेटतील. फक्त 20 रुपये. ते पण पूर्ण भरून देत आहेत ते. मित्रांनो आमची पण खायची इच्छा झाली, कारण की हे एवढं भारी वाटतंय मित्रांनो आणि काहीतरी नवीन आयटम वाटतोय. त्यामुळे आता आपण ट्राय करूया, कारण की एवढ्या सगळे इथे मला हे नवीन जरा आयटम वाटलं. तर आता आपण ट्राय करून घेऊया आणि मग पुढे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करूया. साठी खेळणे वगैरे सुद्धा आहेत बघा लाईन मध्ये. इथे बॅग वगैरे पण आहेत बघा. लेडीज पर्स वगैरे सर्व. हे बघा झाडे जुडे जे मित्रांनो आपण प्रॉफिट मार्केटला वगैरे घ्यायला जातो ते इथे तुम्हाला ठाणेमध्ये अवेलेबल होऊन जाईल. बघा किती छान छान प्रकारचे व्हेरायटी आहेत जे प्रॉफिट मार्केटमध्ये खास लोक घ्यायला जातात. ते तुम्हाला इथे ठाण्यामध्ये जत्रेमध्ये सुद्धा भेटेल मित्रांनो. आणि मित्रांनो मी एक साईडच दाखवतोय, त्या साईडला पण भरपूर प्रकारची व्हेरायटी आहेत. मी तुम्हाला इथूनच दाखवून देतो. तेव्हा तिकडे खाण्याचे आयटम आहे. इथं लहान पोरांचे कपडे वगैरे आहेत, बॅगा वगैरे आहेत. आणि तिकडे परत खायचे आयटम दिसत आहेत मला समोर. पेढे वगैरे जे आहेत लाईन मध्ये. आणि ते समोर मित्रांनो बघू शकता तिथे जे आहे ना हे स्टॉल्स वगैरे सर्व संपतायत. आणि तिथून जे पुढे मित्रांनो ते आकाश पाळणा वगैरे जी मोठी जत्रा आहेत ना खेळण्या वगैरेची आकाश पाळणा ते तिकडनं चालू होतात. तर आता मी तिथं जातो मित्रांनो आणि तुम्हाला आकाश पाळण्याची मजा दाखवतो. मित्रांनो तुम्हाला मी मागची मजा दाखवली की कोणते स्टॉल्स वगैरे आहेत आणि कपडे बिपड्यांपासून सर्व तुम्हाला गोष्टी मी दाखवलेल्या आहे बघा इथे मित्रांनो मागे. आणि इथे आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता आकाश पाळणा वगैरे तुम्हाला दिसतोय. आता मित्रांनो मी इथंच दाखवतो. हे मित्रांनो तुम्ही बघितलं ते 50% होतं स्टॉल्स वगैरे आणि
कपडे वगैरे मित्रांनो। आणि जी खरी मजा आहे मित्रांनो ती आकाश पाळण्याची वगैरे ती पुढे। आता मी तिकडे जातो मित्रांनो आणि तुम्हाला सगळं आतमधलं दाखवतो की आकाश पाळणे आणि अजून कोणते कोणते गेम्स तिकडे खेळले जातात। मित्रांनो हा एंट्री गेट आहे। आता आतमध्ये जाऊया आपण आणि मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये काय काय आहे खेळायसाठी। आता हे इथून आपल्या मित्रांनो स्टार्टिंग पॉइंट आहे। खायचे आयटम इथे सुद्धा आहेत मित्रांनो। आणि हा बलून वाला गेम आहे मित्रांनो स्टार्टिंगला बलून शूटिंगचा। बघा हा पण गेम आहे। बॉलनी मित्रांनो ते ग्लास पाडायचे असतात। दाखवतो मी तुम्हाला। त्यावरती लिहिलं सुद्धा आहे प्ले टू विन। आता बघा हा दादा खेळतोय मित्रांनो आणि तो बॉलनी ते ग्लास पाडायचे असतात। हा गेम सुद्धा आहे इथे मित्रांनो। सेम इथे बाजूला पण सेम तोच गेम आहे। इकडे मित्रांनो बघा बलून शूटिंग आहे। ते गन देतात आणि त्या गननी मित्रांनो ते फुगे फोडायचे असतात। हे बघा ही ताई आता इथे खेळते आणि ती तिकडे बलून फोडणार आहे आता। ते बघा अशी इथे बंदुकीमध्ये गोळी टाकतात आणि त्याच्याने ते बलून फोडायचे असतात। पुढे आल्यावर मित्रांनो इथे छोटे छोटे जे बॉल्स असतात ते नंबरवाले तुम्हाला माहिती असेल। हे बघा हे असे नंबर दिलेले असतात आणि 6 बॉल दिलेले असतात। ते 6 बॉल टाकायचे आणि जो नंबर येईल त्याच्यावरती हे प्राइस दिलेले आहेत। ते प्राइस तुम्हाला लागतं। इकडे अजून एक गेम आहे मित्रांनो मी दाखवायचं राहिलं माझं प्ले टू विन। हे बघा इकडे मटके ठेवलेले आहेत। हे बघा इथे वाचू शकता तुम्ही। त्या मटक्यामध्ये तुम्हाला बॉल टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला प्राइस भेटणार। पुढे बघा मित्रांनो खूप भारी मोठा पाळणा आहे। पोरं घाबरतायत बघा। साधा वाटतं पण साधा नाहीये। आणि ते तिकडे मित्रांनो बघा ब्रेक डान्स सुद्धा सुरू झालेला आहे। आता मी जवळ जातो आणि तुम्हाला ब्रेक डान्स पण दाखवतो। बघा ब्रेक डान्स मित्रांनो चालू झालाय आणि नेमका काय प्रकार आहे तो बघून घ्या। बघा आपल्याला पहिले वाटतं की सोपं आहे आपण करूया पण तिकडे बसल्यावर आपली हालत काय होते हे तुम्ही तिकडे समोर बघू शकता। पण मजा येते एक वेगळीच मजा आहे मित्रांनो। एकदा जाऊन बसून तुम्ही अनुभव घेऊ शकता। याला बोलता मित्रांनो ब्रेक डान्स। आणि पुढे आहे मित्रांनो ते आकाश पाळणा आणि बघा ही बोट आहे। बोट पण तुम्हाला मी जवळनं दाखवतो। हे बघा मित्रांनो बोट आहे बघा इकडे। हे पण बघताना सोपं वाटतं पण सोपं नाहीये। जेव्हा ते फास्ट करतात ना तेव्हा भीती वाटायला लागते। आता स्लो येते थोड्या वेळाने फास्ट होतं। लहान पोरांसाठी ट्रेन वगैरे पण आहे इथे। आणि तो समोर आहे मित्रांनो आकाश पाळणा। काय रेट आहे मी तुम्हाला जवळ जातो आणि विचारतो रेट काय। इथे जम्पिंग जपाक पण आहे मित्रांनो जम्पिंग जॅक। आणि बलून सुद्धा आहे पाण्यामधला। लहान पोरं आतमध्ये खेळतायत।
लहान पोरांसाठीच आहे ऍक्च्युली ते. रेट काय आहे मित्रांनो विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो पाहिला ना ब्लॉग, आवडला ना, तर मित्रांनो तुम्हाला मी सगळं दाखवलंय मंदिरापासून तर मंदिरातल्या देवीपर्यंत, म्हणजे टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवलंय. आणि प्लस मित्रांनो तुम्हाला पूर्ण जत्रा पण दाखवली, कोणते स्टॉल आहेत, कपडे वगैरे काय काय इकडे काय काय सगळं व्हेरायटी मी तुम्हाला यामध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि परत जत्रेमध्ये ते आकाशपाळणा वगैरे, बोट वगैरे, परत लहान मुलांची खेळणी वगैरे सगळं दाखवले मित्रांनो. जर तुम्हाला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला जाऊन लाईक करा, व्हिडिओला जाऊन लाईक करा, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या अजून एक इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.